बघ इथं फतेगड आहे, त्याच्यानंतर यो रोड आहे, इथं रोडच नाही, तो मध्ये काही लाईनच नाही, म्हणून चायनाचा फोन जवाचा नसतात. गोल्डन टेम्पलला पोहोचलो आम्ही आता. एकदा जो बोले सोनियाल सत श्री अकाल. जेवायला बसलो सगळे एका लाईनीत. ऍक्च्युली आम्ही सकाळी आलो 8 वाजता आणि 8 वाजता आले आम्ही झोपलो, कारण आम्हाला झोपायला होतं आणि गाड्यांचे प्रॉब्लेम झाले. गाडी बंद पडली, आरटीची गाडी बंद पडली, जितूची पण बंद पडली होती म्हणजे. आणि एंडला हॉटेलला पोहोचलो आणि माझी गाडी बंद पडली. ऍक्च्युली माझ्या गाडीचं व्हायब्रेशनमुळे आहे ना बॅटरीचे कनेक्शन लूज झालेत आय गेस, मला पण असं वाटतंय. तर त्याच्यामुळे माझी गाडी बंद पडली आहे. तर आता आम्ही 4 वाजलेत, 4:30 वाजता उठलोय. आता टाइम 5-5:30 झाला असेल. टायमिंग काय झालं पाहिजे, वाजले किती? 6:30 झालेत. मजबूत ऊन आहे बाहेर तरी सुद्धा. आणि आता थोडं चहा बनवायचा प्लॅन चाललाय माझा. चहा बनवतो, कॉफी बनवतो पॅडीसाठी. आणि पॅडी त्याचं थोडं काम करते लॅपटॉपवरती. त्याच्यानंतर मग मी माझा डेटा ट्रान्सफर करून घेईन, पटपट मेमरी कार्ड खाली करून घेईन आणि माझं थोडंसं काम आहे तो करून घेईन. आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग आम्ही निघणार गोल्डन टेम्पलला. चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही गोल्डन टेम्पलला निघू. आमच्या रूमची अवस्था थोडीफार तुम्हाला खराबच दिसेल, कारण बाईक रायडरच्या बॅगा वेगळ्या लगेजेस खूप मोठे असतात आणि सामान पण तसंच असणार. हे बघा तुम्ही रूम बघू शकता, रूमची कंडिशन. ॲक्च्युली मी सिंचन बघत होतो, कंटाळा आला होता मला. रूमची अवस्था ही अशी आहे. हे सगळ्यांचे सामान वगैरे पडलंय. भेटूया गोल्डन टेम्पलला जाताना. आता आरडी आणि जितू गेलंय. आरडी आणि जितू गाडीचं काम करायला गेले आरडीच्या. माझी गाडीचं काम काय मी इथेच करून घेईन, समोर स्वतःच करेन बोलून. पण त्याच्या गाडीचं काम जास्ती निघालंय, फ्यूल पंप गेलाय. सो तो काम झाल्याशिवाय आम्ही इथनं आलू शकत नाही, म्हणून तर मी थांबलोय. तर आता पहिले हे संपवतो, चहा बी पितो, फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला परत एकदा. हा मधला रोड आलो दाखवतो आणि हा इथला बाटलाची इथला रोड आहे. तुझा मॅप वेगळा नाही, यो मॅप वेगळा काय? दाखवतच नाही तो. यो फाटा आहे का बघ, यो त्यांचा शिलपाटा शिलपाटा आहे का बघ बोलतो. आणि यो रोडच नाही. OnePlus वाल्यांनो, यो फतेगड वाला. बघ यो इथं फतेगड आहे, त्याच्यानंतर यो रोड आहे, इथं रोडच नाही, तो मध्ये काही लाईनच नाही, म्हणून चायनाचा फोन जवाचा नसतात. मॅप दाखवतोय. चायनाच आहे. एक जण तिकडे काम करतय तर एक जणीचा मॅप मोजतय वेगळं. एक जण मतमोजणी करायला बसलाय. बाटला आहे ना, बाटला तिथून जातो. बाटल्याचं त्याच्या मोबाईल मध्ये ना माझ्या मोबाईल मध्ये सेम दाखवतंय. तिथून जाऊ. स्टिकर करपवलं. ये असं काय झालं रे स्टिकर तुझं? फोडणी जास्त दिली नव्हता, स्मॉल आहे. गोल्डन टेम्पलला जायचा टाइम झालेला आहे. 9:15 वाजता गोल्डन टेम्पलला चाललो. ऍटलीस्ट तिकडे जाऊन काहीतरी खाऊन पिऊन येऊ, बघूया काय काय खायला भेटतंय. फक्त गावालाच चाललंय. हा, आणि दर्शन बाहेरनच घेऊ. जर आतमध्ये जायला भेटलं तर आतून पण घेऊ. चला ऑटो मध्ये जाऊया. गोल्डन टेम्पलला पोहोचलो आम्ही आता ऑलमोस्ट. खूप छान वाटतं इथं, वातावरण पण खूप छान आहे बघा. हा चालू आहे. ॲक्च्युली बाईकने यायचा प्लॅन होता, पण म्हटलं बाईक नको, आज चालतच आणि रिक्षाने फिरू. काय जरा रेस्ट डे आमचा, आज रेस्ट करू. बाईकला पण रेस्ट देऊ, बाईकला पण रेस्ट देऊ आणि स्वतः पण रेस्ट घेऊया. आणि चालत चाललोय. आता गुरुद्वारामध्ये जाऊ, तिथेच जेवणार आहोत आम्ही, लंगरमध्ये जेवणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही जालियनवाला बागला पोहोचलोय. तुम्हाला पण एकदा दाखवतो, बघून घ्या.
ॲक्च्युली आम्ही पोचलो आता आपल्या गोल्डन टेम्पल जवळ. तुम्हाला एकदा बाहेरून व्ह्यू दाखवतो. सगळेजण रेडी झालेत आणि आता टेम्पल मध्ये जातोय. तर जायच्या आधी एकदा जो बोले सोनियाल सत श्री अकाल. चला मंदिराजवळ पोहोचलोच आम्ही आता. तुम्हाला आता एकदा मंदिराचा आपल्या गुरुद्वाराचा व्ह्यू दाखवतो. आमचं दर्शन आम्ही गोल्डन टेम्पलचं झालेलं आहे. आता आम्ही जेवायला जातो लंगरला आणि तिकडे जेवून झाल्यानंतर मग आम्ही रूमवरती जाऊ. तर आता एक ग्रुप फोटो घेतो आणि जेवायला जातो आहे कारण भूक लागली आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आम्ही. लंगरला थांबलोत आम्ही आता जेवायला. आम्ही सगळ्या लाईनीत उभं आहोत बघा. टाटा आमच्याकडे टाटा घेऊन उभा होत लंगरला. जेवायला वेटिंग लाव पण जेवण आम्ही इथनंच जेवून जाणार आता. इथंच जेवायचं आहे आम्हाला. लंगरला जेवायला बसलोत खाली. हे आडी पाडिओ लंगरला जेवायला बसलोत सगळे एका लाईनीत आणि लगेच 5-10 मिनिटांनंतर पण आम्ही पहिले फॅन बघितला आणि लंगरला बसलो. जेवण झालं लंगरचं. लंगरचं जेवण होऊन निघालोत आम्ही. आणि मी एक गोष्ट नोटीस केली इथे कुठल्या या गुरुद्वारामध्ये आहे ना एकाही मुलीने किंवा मुलांनी वेस्टर्न आउटफिट नाही घातलं आहे. मला असं वाटतं आहे आपल्या पण मराठी लोकांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांमध्ये किंवा सगळ्याच याच्यामध्ये आपल्याला कल्चर आपलं फॉलो करायला पाहिजे. वेस्टर्न आउटफिट घालून देवळात जाऊ नका हे मला असं पर्सनली वाटतं. आणि नाही जायला पाहिजे कारण आपण स्पिरिच्युअलिटी पाळतो तर ते फॉलो करा मला असं वाटतं प्लीज. म्हणजे मी पर्सनली रिक्वेस्ट करतो. बस एवढंच मला सांगायचं. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हा ब्लॉग आजपर्यंत एवढाच. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगसाठी. स्टे ट्यून. थँक्यू.